जेव्हा श्रद्धा आणि स्वार्थाची रेषा मिटते त्यावेळेस निर्माण होतो गोंधळ. आपल्याला गोंधळात टाकायला येतोय गोंधळ नावाचा मराठी चित्रपट. तर नमस्कार रसिक प्रेक्षक हो, मी आहे रैनव आणि तुम्ही बघत आहात MHCNX प्रेझेंट सिनेमावर बोलू काही. जागरण गोंधळ ही परंपरा महाराष्ट्रात वर्षानुवर्षे चालत आलेली आहे. यावरच भाष्य करणारा संतोष डावखरे यांचा हा चित्रपट. गोंधळात खंडेराया येतो आणि नवरा नवरीच्या आयुष्यातली सगळी विघ्न सोबत घेऊन जातो. किशोर कदम सरांच्या या डायलॉगने सुरू होणारा टीझर इलायराजा यांच्या संगीताने कधी संपतो हे कळतच नाही. टॉलिवूड संगीत क्षेत्रातील सगळ्यात मोठं नाव म्हणजे इलायराजा. यासारख्या माणसाने मराठी चित्रपटाला संगीत देणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. महाराष्ट्रात नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी जागरण गोंधळ करणे ही परंपरा पिढ्यानपिढ्यानुसार चालत आलेली आहे. परंतु यावर भाष्य करणारा हा सिनेमा परंपरेमागील सत्य व या आधुनिक जगात परंपरेआड चालू असलेलं सूड यावर नक्कीच भाष्य करणारा असेल. सिनेमाची सिनेमॅटोग्राफी एकदम उत्तम प्रकारे हाताळली गेलेली आहे. लाइटिंगचाही पुरेपूर वापर संतोष डावखरे यांनी केलेला आहे. सिनेमात किशोर कदम, सुरेश विश्वकर्मा, इशिता देशमुख, निषाद भोईर, विठ्ठल काळे, प्रवीण डाळिंबकर, कैलास वाघमारे यांच्यासह अनेक कलाकार या चित्रपटात आपल्याला बघायला मिळतात. असले तरी जे क्रू मेंबर्स आहेत, जी टीम आहे, एडिटिंग वगैरे सगळी एकदम क्लास टीम आहे. सगळी बॉलिवूडची टीम आहे. हा काय प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे. मराठी सिनेमा पॅन इंडियावर जावा, संपूर्ण भारताने बघावा यासाठीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. सिनेमात रहस्य, सिनेमात गूढ हे आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. मी तर या चित्रपटासाठी खूप एक्साइटेड आहे. तुम्ही या चित्रपटासाठी किती एक्साइटेड आहेत ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही जर हा व्हिडिओ यूट्यूबवर बघत असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका व इंस्टाग्रामवर बघत असाल तर फॉलो केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद.